अजितदादा गेले, आता आणखी 4 मोठ्या नेत्यांचा अंत. होय, एक अशी धक्कादायक भविष्यवाणी आता व्हायरल झाली जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली. एक प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ प्रशांत किनी यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी त्यामध्ये अजितदादांसारख्या आणखी 4 मोठ्या नेत्यांचा अंत होण्याची माहिती दिली. आता ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांना वाटलं एक खोटं आहे, पण हे ज्योतिषशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी अजितदादांचा मृत्यू होण्याआधी जवळपास 4 महिने आधीच दादांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती आणि ती तंतोतंत खरी ठरली. त्यांची ज्या जुनी भविष्यवाणीची पोस्ट देखील आता व्हायरल होत आहे. दादांचा विमान अपघात 29 जानेवारीला झाला, पण त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्येच या घटनेची भविष्यवाणी केली होती आणि जी खरी ठरल्याची चर्चा आता होत असतानाच त्यांनी आज पुन्हा 4 मोठ्या नेत्यांचा अंत होण्याची दुसरी सगळ्यात भयानक भविष्यवाणी केली आहे, ज्यात त्यांनी तारीख, वार आणि नेत्यांची नावे जाहीर केल्याचा दावा केला जातोय. त्यांनी आतापर्यंत मागे 300हून अधिक भविष्यवाण्या केल्या, त्यातल्या 90%हून अधिक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात. मागच्या वर्षी झालेला परतीचा भयानक पाऊस, दिल्लीमध्ये संसदेत झालेला बॉम्बस्फोट, पहलगाममध्ये झालेला हल्ला, महाराष्ट्रात झालेला सत्तापालट, सध्या सुरू असणारं 3रं महायुद्धाचं सावट, या सगळ्या त्यांच्या भविष्यवाण्या अगदी तारखासहित सगळ्या खऱ्या ठरल्यात. पण आता आज जी भविष्यवाणी त्यांनी केली आहे ती सगळ्यात भयानक आहे, जिच्यामध्ये 4 मोठ्या नेत्यांचा अंत होणार असल्याची तारीख, वार, नावे आणि कशाने होणार ही भविष्यवाणी आता जाहीर केली. एक अशी भविष्यवाणी जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली. आपण अनेक भविष्यवाणी ऐकतो, पण जेव्हा एखादी भविष्यवाणी थेट मृत्यूंच्या तारखा, वेळ आणि नावे सांगते तेव्हा भल्या भल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. महाराष्ट्राचे एक ताकदवान नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत दुर्घटना घडलेली आपण पाहिली, ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एका व्यक्तीने ही घटना घडण्यापूर्वीच 3 महिने आधीच याविषयी लिहून ठेवलं होतं. त्यांचं नाव प्रशांत किनी. हे एक ज्योतिषशास्त्रज्ञ आहे. त्यांनी वर्तवलेले सगळ्या भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्यात. त्यावेळेस त्यांनी अपघाताचा इशारा दिला नव्हता, तर एका अशा तारखेचा उल्लेख केला होता की ज्याच्यात भारतीय राजकारणाचं सगळा काळ ठरणार होतं. मग आता आज त्यांनी जी भविष्यवाणी केली त्यात कोणत्या 4 नेत्यांची नावे आलेली आहेत, हे 4 नेत्यांची नाव्याबरोबर कशा पद्धतीनं त्यांचा अंत होणार आहेत, काय त्यांची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत, काय तारखा सांगितलेल्या आहेत, देशाच्या राजकारणामध्ये 2026 मध्ये कसा भूकंप होणार आहेत, चला जाणून घेऊया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ प्रशांत किनी यांनी अजितदादांच्या अपघाताविषयी नोव्हेंबर 2025 मध्ये सांगितलं होतं. त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये जेव्हा लिहिलं होतं तर ती पोस्ट व्हायरल झाली होती. त्यांना आधीच माहिती होतं असं बोललं गेलं, पण आत्ता जी भविष्यवाणी त्यांनी केली ही सगळ्यात भयानक आहे. ही 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 नेत्यांचा दुर्दैवी अंत होण्याची भविष्यवाणी आली. आता या भविष्यवाणीमध्ये कोणाचं नाव आलंय, कोणत्या नेत्यांचा अंत होणार, कधी होणार आणि कसं होणार, ही माहिती जाणून घेण्याआधी आपल्याला नोव्हेंबर 2025 मध्ये जावं लागेल. जेव्हा संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये चिखलफेक सुरू होता तेव्हा प्रशांत किनी नावाच्या एका ज्योतिषशास्त्रज्ञाने फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 हा काळ राजकारण्यांसाठी अत्यंत घातक. त्यांनी वर्तवलेलं होतं की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दर्जाच्या एका मोठ्या व्यक्तीचा अंत निश्चित आहे. तेव्हा अनेकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान दुर्घटना घडली 29 जानेवारी रोजी, तेव्हा अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आणि किनी यांची ती जुनी पोस्ट वनव्यासारखी व्हायरल झाली. लोक विचारू लागले की या माणसाला कसं माहीत होतं, पण लक्षात घ्या ही फक्त सुरुवात होती. अजितदादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघण्यापूर्वीच किनी यांनी जो दुसरा धक्कादायक भविष्यवाणीचा खुलासा केलाय, ज्याने संपूर्ण मंत्रालयाचे दरवाजे भीतीनं थरथरू लागले आहेत. मग कोणती आहेत ती 4 नावं ज्यांचा काळ 2026 मध्ये दबा धरून बसलाय, कोणती आहेत ती नावं आणि कशा पद्धतीनं त्यांचा काळ त्यांच्यावर येणार आहे. आता प्रशांत किनी हे जे नाव आहे हे काही नवीन नाहीये. ते केवळ ग्रह तारे पाहून भविष्य सांगणारे सामान्य ज्योतिषी नाहीयेत. त्यांच्याकडे एक अशी दिव्य दृष्टी आहे जिने आजवर अनेकांना संकटांची चाहूल दिली आहे. दिल्लीचा तो भीषण बॉम्बस्फोट तुम्हाला आठवतोय का? जेव्हा लाल किल्ल्याच्या परिसरात एका कारमध्ये स्फोट झाला होता, त्या स्फोटाच्या कित्येक दिवस यांनी पहलगाम ते दिल्ली अशा कटाचा उल्लेख केला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कारमध्ये स्फोट होणार. पोलीस यंत्रणा हबकली की एका सामान्य ज्योतिषाला दहशतवाद्यांचा प्लॅन कसा समजला. किनी यांच्या या शक्तीचं रहस्य त्यांच्या साधनेत दडलंय.
म्हणतात की ते रात्री अशा काही ठिकाणी जातात जिथे सामान्य माणूस जाण्याचं धाडस करत नाही. जसं त्या 10 वर्षाच्या अगदी गुहेमध्ये जाऊन त्यांना ज्ञान मिळालं होतं, अगदी तसंच काहीतरी त्यांच्या बाबतीत मिळालं आहे, ज्यामुळे त्यांच्या 90% भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या. आता त्यांना जर सगळ्या गोष्टी याच्या आधीच माहिती होत्या, तर मग इथून पुढचं त्यांनी काय सांगितलंय, काय कोणत्या नेत्याच्या बाबतीत काय भविष्यवाण्या केल्या, कोणत्या 4 बड्या नेत्यांचं त्यांनी नाव सांगितलेलं आहे. आता त्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात. प्रशांत किनी यांनी 2026 सालासाठी एक भाकीत केलं, एक भविष्यवाणी केली. ती ऐकून बड्या नेत्यांच्या अगदी पायाखालची जमीन सरकली. त्यांनी म्हटलंय 2026 जे जानेवारीला सुरू झालेलं आहे, त्याच्या जानेवारीमध्येच एका मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यानंतर त्यांनी आता 2026च्या सगळ्या भविष्यवाण्या उघड केल्यात. 2026च्या डिसेंबरपर्यंत, म्हणजे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत भारताच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण होईल. मग आता ही जी पोकळी आहे, तर ही कुठल्या राजकारणातल्या धक्क्यामुळे नाही किंवा निवडणुकीमुळे नाही, तर अशा काही घटनांमुळे होईल की ज्याच्यावर माणसांचं अजिबात नियंत्रण नसेल. किनींच्या मते हे नेते 2026 मध्ये अगदी सहजपणे अपघात किंवा व्यक्तिगत आजार किंवा कशाने पडतील याचं कारण देखील त्यांनी सांगितले. आता किनी यांनी मृत्यूच्या 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. आता या नेत्यांच्या मृत्यूच्या पद्धती कशा असणार, तर त्यांनी 4 पद्धती सांगितल्या आणि त्या 4 पद्धतीनंतर त्यांनी नाव जाहीर केले. पहिली पद्धत त्यांनी सांगितली विमान अपघात. दादांच्या बाबतीत जे घडलं तसंच काहीसं एका मोठ्या केंद्रीय नेत्याच्या बाबतीत घडू शकतं, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलं. जसा दादांचा अपघात विमानाचा घडला, तसाच अपघात एका मोठ्या केंद्रीय नेत्याच्या बाबतीत घडू शकतो. मग त्या केंद्रीय नेत्याचं नाव काय आहे, तारीख काय आहे, ते त्यांनी पुढे सांगण्याआधी दुसरी पद्धत सांगितली. दुसरी पद्धत म्हणजे रस्ते अपघात. प्रवासादरम्यान वाहनांचा ताबा सुटून, ड्रायव्हरचा त्या गाडीच्या स्टेअरिंगवरचा ताबा सुटून त्या नेत्याचा दुर्दैवी अंत होणार, ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत सर्वात धक्कादायक, ती म्हणजे इंदिरा गांधींसारखी हत्या. सुरक्षा रक्षकाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून घातपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे अचानक उद्भवणारा आजार. 2-3 दिवसातच नेत्याचा प्राण घेईल असा आजार होणार आहे. आता मृत्यू समोर उभा आहे, पण तो कोणाच्या? किनी यांनी सांगितलंय की या 4 नेत्यांपैकी 2 नेते सध्या सत्तेत आहेत. आता त्यांनी नाव घेण्याच्या आधी एक कोड सांगितले की 4 नेत्यांपैकी 2 सत्तेत आहे आणि 2 नेते विरोधी पक्षात असून त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. विचार करा, ही नावं कोणती असू शकतात? उत्कंठा शिंगेला पोचली होती. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये मंगळ आणि शनीची अशी काही युती होते की जी राजयोग संपून मृत्यूयोग सुरू करते. किनी म्हणतात की त्यांच्याकडून कोणाकडूनही पैसे घेऊन किंवा प्रसिद्धीसाठी ही केलं नाही, तर ही निरपेक्ष भविष्यवाणी आहे, जसं त्यांनी अगदी याविषयी सांगितलेलं आहे. किनी यांनी त्या नेत्यांची नावं घेताना काही भौगोलिक संकेत दिले. त्यांनी म्हटले की एक नेता हा पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू, तर दुसरा नेता उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील किंग मेकर, तर तिसरा चेहरा विदर्भातील अत्यंत शक्तिशाली शक्ती आणि चौथा नेता कोकण आणि मुंबईच्या हृदयावर राज्य करणार आहे. या 4ही कोपऱ्यातून महाराष्ट्राचे आधारस्तंभ निखळणार आहेत, अशी त्यांनी हे केली. आता तुम्हाला वाटत असेल हे तर्क आहेत, पण अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा किनी यांनी केलेली पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल झाली होती. आता या मृत्यूनंतर केवळ माणसं जाणार नाही, तर राजकीय पक्ष संपू शकतात. किनी यांच्या मते 4 नेत्यांच्या जाण्याने त्यांचे पक्ष दिशाहीन होतील. 2027 उजाडेपर्यंत महाराष्ट्राचा राजकीय नकाशा बदललेला असू शकतो. काही नवीन पक्ष उदयास येतील, तर काही प्रस्थापित पक्ष कायमचे इतिहास जमा होतील. ही भविष्यवाणी मृत्यूची नाही, तर एका युगाच्या अंताची आहे. प्रशांत किनी यांनी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणतात की या नेत्यांनी आतापासून आपला प्रवास टाळावा. प्रवासादरम्यान अत्यंत कडक सुरक्षा, तांत्रिक पाहणी करावी. जरी हा ईश्वरी न्याय असला तरी कर्माने काही गोष्टी बदलता येतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण किनींच्या मते जे नशिबात लिहिणं ते टाळणं शक्य. आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याची. कोण आहेत ते मोठे नेते ज्यांच्या नावाची चर्चा सुरू, ज्यांच्या मृत्यूची जी गोष्ट आहे ती 2026 मध्ये सांगितली? त्यांनी सांगितले गेले की पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं नाव असू शकतं विदर्भातील एखादं नाव, तिसरं नाव मुंबई कोकणातला आक्रमक नेता, तर चौथं नाव उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्ती. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रशांत किनी म्हणतात या 4ही नेत्यांना पावसाळ्यापासून ते डिसेंबर पर्यंत अत्यंत जपून राहावं लागणार. ही नावं ऐकून आता लोकांनाही धक्का बसलाय, पण ही भविष्यवाणी खरंच सत्य आहे की ही केवळ एक अफवा आहे, हे वेळच ठरवेल. पण आपण प्रार्थना करूयात की हे भाकत खोटं ठरू आणि आपले नेते सुरक्षित राहोत. तर प्रेक्षकांनो, ज्योतिषशास्त्र हे शक्यतेवर आधारित असतं, पण जेव्हा भूतकाळातल्या घटना खऱ्या ठरतात तेव्हा भविष्याची भीती वाटते. प्रशांत किनी भविष्यवाणी महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन जाईल? तुम्हाला नेमकं काय वाटतं? या 4 नेत्यांचे जे तुमची शंका कोणावर आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचा याच्यावर भरोसा बसतो का? नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.